शरद पवार पुन्हा खासदार होणार. राज्यसभेबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय. राज्यसभेतील रिक्त होणाऱ्या 36 जागांसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे. या 36 जागांपैकी महाराष्ट्रातील तब्बल 7 जागा आहेत. राज्यसभेच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. यातच आज भाजपाने राज्यसभा निवडणुकीसाठी 4 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र अद्याप महाविकास आघाडीकडून एकाही नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर बोलताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. राज्यसभेसाठी शरद पवारांना पाठिंबा देण्याच्या सूचना काँग्रेस हायकमांडकडून देण्यात आल्या असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. राज्यसभेसाठी भाजपाने यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली, मात्र महाविकास आघाडीकडून अद्याप एकाही नावाची घोषणा करण्यात आली नाही. काँग्रेसचं नेमकं काय ठरलंय असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता विजय वडेट्टीवार म्हणाले की आमचा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे आम्ही राज्यसभेच्या जागेचा आग्रह धरला होता. राज्यसभेची जागा आम्हाला द्यावी आणि विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरे यांनी घ्यावी अशी मागणी आमची होती. ही मागणी आम्ही पक्षांच्या हायकमांडकडे मांडली होती असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या काही नेत्यांनी दिल्लीत हायकमांडशी संपर्क केला, तसेच उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क केला आणि त्यांची भूमिका मांडली. तसेच आमच्या प्रदेशाध्यक्षांची देखील सुप्रिया सुळे यांनी चर्चा केली. त्यामुळे आमच्या पक्षाच्या हायकमांडने कदाचित शरद पवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असावा.